Welcome to Neeti Katha Kids. एका सुंदर गावात एक उंच जुना घंटाघर होता. तो सर्वांना वेळ सांगायचा, पण त्याला खूप एकटं वाटायचं. तो फक्त दुरूनच गावातील लोकांकडे पाहत राहायचा, पण कधीच कोणाशी बोलला नाही. एक दिवस एक लहान रंगीबेरंगी चिमणी त्याच्या कडेलोट्यावर घरटे बांधायला आली. घंटाघराला थोडा त्रास झाला. त्याला वाटले की त्याची शांतता भंग होईल. त्याला चिमणीला हकलून द्यावेसे वाटले. घंटाघराने आपली कडी आणखी कडक केली. चिमणीला वाटले की इथे स्वागत नाही, म्हणून ती उदास होऊन उडून गेली. घंटाघराला पुन्हा एकाकी वाटू लागले, पण त्याने स्वतःला समजावले की हेच बरोबर आहे. त्यानंतर आणखी काही चिमण्या आल्या, पण घंटाघराने त्यांनाही जवळ येऊ दिले नाही. खाली गावात मुले हसत खेळत होती. लोक एकमेकांशी बोलत होते. घंटाघराला अधिकच एकटं वाटू लागले, जणू कोणी त्याला विसरलेच आहे. एकदा गावात जोरदार वादळ आले. पाऊस आणि वाऱ्यामुळे घंटाघर थरथरू लागले. एक छोटासा दगड खाली पडला. त्याला खूप भीती वाटली. त्याला वाटले, मी एकटाच या संकटाचा सामना कसा करणार. वादळाच्या गडगडाटात घंटाघराला चिमण्यांची आठवण झाली, ज्यांनी घरटे बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्याला वाटले की जर त्यांनी घरटे बांधले असते तर आज त्याला इतके एकटे आणि असुरक्षित वाटले नसते. त्याला कळले की जोडले जाणे हे सामर्थ्य आहे, त्रास नाही. वादळ शांत झाल्यावर घंटाघराने आपले दरवाजे आणि खिडक्या थोड्या उघडल्या. एका चिमणीने पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी घंटाघराने तिला अडवले नाही. हळूच चिमणीने आपले घरटे बांधायला सुरुवात केली आणि घंटाघराला एक नवीन उबदारपणा जाणवला. आता घंटाघर फक्त वेळ सांगणारे नव्हते, तर चिमण्यांचे घर बनले होते. त्याच्यावर अनेक घरटी होती आणि फुलांच्या वेलीही वाढत होत्या. त्याला कधीच एकटे वाटले नाही. जोडले जाणे हे आरोग्यदायी आहे हे त्याला कळाले. Like, share and subscribe for more stories.